आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. बनावट शालार्थ आयडी घोटाळा, संशयित प्रशांत वाडिले धुळ्यातून अटक. नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटकेनंतर प्रशांत वाडिले याला आज धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील चौकशीसाठी पोलिसांकडून कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशांत वाडिले यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईनंतर बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासादरम्यान आणखीन काही संशयितांची नावे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांबाबत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, ठाम मत मराठी न्यूज, धुळे. आज बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये धुळे शहरातून प्रशांत वाडिले नामक एजंट तथा मोठा दलाल याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेची टीमने अटक केलेली आहे. काल रात्री त्याला 8:30 ते रात्री 9च्या दरम्यान त्याला अटक केलेली होती. सकाळी त्याला रात्रभर देवपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि सकाळी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. आता विषय असा की या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा त्याच्या आहेत ऑन रेकॉर्ड आणि त्यापैकी त्याच्या 2च शाळा त्याच्या चालू आहेत जमिनीवरती. बाकीच्या सगळ्या त्याच्या शाळा ज्या आहेत या सगळ्या शाळा, या त्या सगळ्या शाळांची नावं आहेत हे. तर या सगळ्या शाळा त्याच्या फक्त कागदावरती आहेत. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी 894 लोकांवरती, बनावट शिक्षकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये. तर त्या अनुषंगाने मुंबई हायकोर्टात देखील मी इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये. त्याची सुनावणी आता 7 तारखेला आमच्या वकील महोदयांनी सर्क्युलेशन घेतलं. त्याची सुनावणी येणार 18 जुलैला त्याची सुनावणी आहे. आता हा जो प्रशांत वाडिले जो आहे तर याच्यासोबत अजून याने आतापर्यंत महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या आमदाराला गंडवलेलं आहे, कुठल्या कुठल्या खासदाराला गंडवलेलं आहे, कुठल्या कुठल्या मंत्री महोदयांना गंडवलेलं आहे, इव्हन धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा याने गंडवण्याचा प्रकार केलेला आहे असं ऐकलेलं आहे. तर त्याच्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं सगळ्यात पहिले प्रथमतः तर रामदास शेळके साहेबांचं मनापासून आभार की त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी अगदी सिंगम ओरिजिनल डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे रामदास शेळके साहेब. त्याच्यामुळे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी जास्त काही सुचवत न करता एवढंच सांगेन की नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने आज जे प्रशांत वाडिलेला उचललेलं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे आणि आजपासून हे धुळे जिल्ह्याची सुरुवात झालेली आहे. धुळे जिल्ह्यात आजपासून बडे बडे मासे तसेच बनावट शालार्थ आयडी धारक शिक्षक जे आहेत यांना सुद्धा उचलण्याचा कार्यक्रम करेक्ट पद्धतीने केला जाणार आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.